नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त अशी ना साधी सिंपलवाली बेसिक मसाल्यांमध्ये बनवलेली आपण काजूची भाजी बनवत आहोत. त्यासाठी इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये टाकलेले आहे तेल. तेल छान गरम झालं की त्याच्यात ठेचलेला लसूण टाकायचे आहेत. मस्त असं लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत. कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत. छान असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये फक्त टाकायचं आहे कांदा आणि टोमॅटो. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे एक मीडियम साईजचा. त्याचबरोबर मीडियम साईजचा एक टोमॅटो घेतलेला आहे. दोन्ही फाईनली चॉप करून घेतलेला आहे आणि मी इथे एकदमच टाकले आहे तेलावर. आपण व्यवस्थित कांदा टोमॅटो एकत्रच टाकलेला आहे आणि याच्यामध्ये ना मीठ टाकायचं आहे जेणेकरून पटकन कांदा टोमॅटो शिजला जाईल. तसंही कांदा शिजायला टाईम थोडासा जास्त लागतो आणि टोमॅटो पटकन शिजतो वाफे वगैरे शिजवलं तर. पण मीठ वगैरे टाकलात ना तर अजून पटकन होतो आणि त्याच्यामुळे म्हटलं इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता इथे आणि छान असं परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून छान त्याला वाफ काढून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो चांगला शिजला गेला पाहिजे त्यापर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं आहे. फक्त मध्ये मध्ये ढवळत राहायचं आहे जेणेकरून खाली लागू नये त्यासाठी. तसं तर लागणार नाही कारण का आपण जसं आपण मीठ टाकल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि वाफे होते मस्त व्यवस्थित शिजून जातं. मध्ये मध्ये ढवळायचं आहे. इथे बघा 2 ते 3 मिनटानंतर मी झाकण काढून व्यवस्थित ढवळून घेते आहे. मस्त असं इथे कांदा टोमॅटो सॉफ्ट होत आलेला आहे. बघा चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला स्मॅश केलं ना तरी स्मॅशी होऊन जाते थोडंसं. असंच आपल्याला पाहिजे होतं. आता ह्याच्यानंतर मसाले आपण टाकूया. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद टाकलेली आहे थोडीशी. त्यानंतर लाल तिखट. तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर धनाजिरा पावडर टाकलेली आहे आणि थोडासा असा चिमूटभर गरम मसाला टाकलेला आहे. कारण का काजूही गरम असतात आणि खरंच खूप म्हणजे आता गरमीच्या सीझनमध्ये एवढी उष्ण अशी भाजी आपण जास्त खाल्ली जात नाही ना त्याच्यामुळे गरम मसाला थोडंसंच टाकलेला आहे. बाकी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर छान मसाले ना कांद्या टोमॅटोमध्ये परतवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे भिजलेले काजू टाकलेले आहेत. म्हणजे सुके काजू आहेत हे भिजत ठेवले होते फक्त थोडेसे. सालीवाले होते काजू त्याच्यानंतर साल काढून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत. म्हणजे याच्या पाकळ्या केलेल्या आहेत आणि त्या इथे टाकलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे आणि झाकण ठेवून त्याला पुन्हा एकदा छान शिजू द्यायचं आहे. भिजलेले असल्यामुळे ना पटकन शिजून जातात जास्त वेळ लागत नाही. जेव्हा घरात कधी भाजी काही नसेल ना तर असंच थोडक्यामध्ये काजूमध्ये ना आपण मस्त अशी इथे कांदा टोमॅटोची आपण मस्त अशी सुकी भाजी ते बनवू शकतो. झटपट होते जास्त वेळही लागत नाही आणि खायला तर खूपच टेस्टी लागते. बघा इथे झाकण काढून चेक करते आहे. छान असं काजूही तोडून बघितलेलं आहे चमच्या साहाय्याने. काजूही छान शिजला गेलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे आणि इथे आपली झटपटवाली साधी सिंपल अशी कमीत कमी मसाल्यामुळे तयार झालेली काजूची भाजी इथे तयार झाली आहे मस्त अशी. आणि त्यानंतर इथे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. छान अशी सर्व करूया. आणि त्याचबरोबर मी सर्व केलेली आहे मिक्स धान्याच्या भाकरी. म्हणजे तांदूळ त्याचबरोबर ज्वारी बाजरी आणि नाचणी असं मिक्स ह्याची भाकरी बनवलेली आहे. ती आपण ह्याच्याबरोबर सर्व करणार आहोत. आणि त्याचबरोबर मस्त असं आपण तोंडी लावण्यासाठी कांदा. साधं सिंपल अशी थाळी इथे बघा तयार झालेली आहे. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी काजूची भाजीची. आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.